राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात 17 बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करून केलं सन्मानित. आगीत जीव धोक्यात घालून 36 जणांचे प्राण वाचवणाऱ्या अमरावतीच्या करीना थापाला शौर्य पुरस्कार, तर मुंबईच्या केया हटकर या छोट्या दिव्यांग लेखिकेला कला संस्कृती पुरस्कार. कुठलीही क्रांती घडवून देशाचं भाग्य बदलण्याची ताकद युवाशक्तीत असते असं सांगत सरकारची धोरणं युवाकेंद्री असल्याचं वीर बाल दिनानिमित्त कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुपोषणासाठी ग्रामपंचायतीमध्ये निकोप स्पर्धा असावी आणि लोकसहभागातूनच सुपोषणाची चळवळ सशक्त व्हावी. सुपोषित ग्रामपंचायत अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा. सुशासनाच्या माध्यमातून 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल. जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचं अनावरण करताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत केवळ राजकारणासाठी या प्रकरणात नाव गवलं जात असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप. कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 4थ्या क्रिकेट कसोटीत आज दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 311 धावा. जसप्रीत बुमराहनं घेतले 3 बळी. आणि पुढचे 2 दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि उद्या काही भागात गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा.